आजीनी दुसऱ्याच दिवशी रामदास काका आणि नागो काकांना सातारा, कोल्हापूर, सांगली, चिक्कोडी, सोलापूर, बेळगाव इथे चौकशीसाठी पाठवलेलं होतं. परंतु त्यावेळी दहिसरचा विचारही कोणाला सुचला नव्हता, कारण मांजरीवाडीला हे दहिसर कुठं आहे हे माहीतच नव्हतं मुळी. आमच्या सातमाईंचं एक होतं. त्या पुढे घडणारं भविष्य आमच्या नागोकाकांच्या तोंडून अचानक सांगत असत, पण त्यानंतरचा परिणाम मात्र त्या कधी सांगत नसत. त्याबद्दल आमची आजी वडीलधाऱ्या मंडळींशी बोलताना नेहमी सांगत असे की पोरांनो, माणसात आणि जनावरात एक फरक आहे, आणि तो म्हणजे माणसानं देवाला स्वतंत्र बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे त्याप्रमाणे तो आपल्या स्वतंत्र मनाचा विचार करून चांगलं वाईट वागू शकतो, आणि नंतर त्याचा जो काही परिणाम होईल त्याचं फळ तो भोगतो. माणसाच्या त्या स्वतंत्र बुद्धीमुळे सातमाई पुढे काही घडणार ते भविष्य सांगतात, आणि ज्याचं ते भविष्य असेल त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून तसं वागून त्याचा परिणाम बघायचा असतो. म्हणून पोरांनो, सातमाई फक्त पुढं घडणारच सांगतात, तरी त्याचा परिणाम त्या सांगत नाहीत. त्यावेळी त्या माझ्या इतक्या लहानपणी मला आमच्या सातमाईंचं विलक्षण कौतुक वाटून त्या किती हुशार आहेत असं वाटलं होतं. आता सातमाईंनी गौरी परत येणार आणि संयमानं वागावं असं सांगितलं होतं. ह्या गोष्टीचा आमच्या आराकाकांनी नीट विचार करायला हवा होता. पण म्हणतात ना, क्रोध हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, आणि ह्या क्रोधामुळेच नंतर आराकाकांचं होत्याचं नव्हतं झालेलं होतं. तरी आराकाका एखाद्या अपमानित पित्यानं वागावं तसं वागले होते, यात त्यांची चुकी नव्हती. गौरी रहीम मास्तरांच्या बरोबर पळून गेली आणि आमच्या सीता काकू भयंकर आजारी पडल्या होत्या. एकदा माझ्या आजीसह आमच्या वाड्यातल्या बायका मंडळी त्यांना बघायला गेल्या, तेव्हा त्यांना पाहून सर्वांनाच धक्का बसला. 4च दिवसात आमच्या रसरशीत सीता काकू अगदी अकाली म्हाताऱ्या होऊन गेल्या होत्या. त्यांचे डोळे रडून रडून सुजले होते. नीटनेटक्या सीता काकू अस्ताव्यस्त होऊन अंथरुणात तापानं फणफणत होत्या, आणि पार्वती काकू त्यांना घोडभर पेज पिण्याचा आग्रह करत तिथेच बसलेल्या होत्या. आमची मंडळी तिथे जातात सीता काकू उठून कपाळावर हात मारत रडत म्हणाल्या, अगं आये, तूच सांग, आम्ही गौरीला काय कमी केलं होतं गं? तिला असं वागवलं तरी कसं म्हणते मी? अगं, त्या मास्तरापेक्षा तो तुषार लखपटीनं चांगला होता, तरी तिची अशी कशी बुद्धी फिरली गं? तिने आम्हाला जीवनातनं उठवलंय बघ. तशी माझी आजी सीता काकूंच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणाली, पोरी, अगं तूच असा धीर सोडलास तर आराकडे कोण बघील? हे बघ, सातमाईंनी सांगितलंय आपली गौरी परत येणार, मग आपण वाट बघायची. तसं सीता काकू एकदम किंचाळून म्हणाल्या, आये, अगं असं नासवून येण्यापेक्षा ती कुठे पडून मेली तर बरं होईल. हे असं कधी घडेल ह्याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती. अगं, तो आपल्या जातीचा सुद्धा नाही आहे. नाही आहे, मला आता हे सहन होत नाही आहे. वाटतंय विहिरीत उडी घेऊन स्वतःला संपवावं. फक्त ह्यांच्याकडे बघून मी गप्प आहे. हे ऐकलं आणि आजी म्हणाली, हे बघ सीते, आपली गौरी लहान आहे. तिची बुद्धी फिरली म्हणून ती अशी वागली. ती परत आली तर गाव तिला सांभाळून घेईल. पण आता तुझं काम आहे आराला सांभाळणं. गौरीला गाव सांभाळून घेईल हे म्हणताना आजीला उगाचच लंगड्या किन्ना काकांची आठवण आली होती. आजीने नंतर रमी काकूंच्या हातून तो पेजेचा पेला घेतला आणि तो सीता काकूंच्या हातात देत म्हणाली, अगोदर ही घोडभर पेज पिऊन घे आणि नंतर काय बोलायचं आहे ते बोल. आणि हे बघ, एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर त्यातून मार्ग कसा काढायचा हे बघणं महत्त्वाचं आहे. आता गौरी परत येणार हे सातमाईंनी सांगितलं आहे, म्हणजे ती सुखरूप परत देखील येईल. आणि सीता काकूंनी मुकाट्यानं तो पेजेचा पेला रिकामा केला आणि त्या आजीजवळ सरकत म्हणाल्या, आये, मी ह्यांना बोलले नाही, गौरी तिचा दागिन्यांचा डबा घेऊन गेली आहे. हे ऐकून मात्र आजी आणि तिथल्या सगळ्याच जणी थंड पडल्या. आजीला त्या क्षणी वाटलं, म्हणजे रहीम मास्तरांचं गौरीवर प्रेम नव्हतं, तर त्यांनी हे सगळं निव्वळ त्या दागिन्यांसाठी केलेलं होतं. त्या मास्तरनं तो दागिन्यांचा डबा घेऊन त्या सुंदर गौरीला विकून टाकलं कोणाला? तर ज्यांनी त्या दागिन्यांसाठी सगळ्यांचा घात केला तो मास्तर काहीही करू शकत होता.
त्या सगळ्या विचारांनी आजी भयंकर अस्वस्थ झाली होती. पण नंतर तिला आली सातमाईंची आठवण आणि सातमाई तसं काही होऊ देणार नाहीत हा विश्वास तिला होता. आजीने नंतर आपल्या मनातले विचार दूर केले होते. माझ्या आजीचा आपल्या सातमाईंवर नितांत विश्वास होता. त्यामुळे काहीही झालं तरी त्यांच्या सांगण्याप्रमाणे गौरी जिवंत परत येणार होती हे नक्की. नंतर ती काही विचार केला आणि सीता काकूंना म्हणाली, सीते, तू दागिन्यांची गोष्ट आराला अजिबात सांगू नको. आणि आरा शेतावर जात नाही असं विठ्ठल सांगत होता, तो कुठे आत्ता? सीता काकू म्हणाल्या, आहे ते आतल्या खोलीत आहे. सकाळी दौलती भाऊजींनी येऊन त्यांना न्याहारी करायला लावायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी जेवण खाणंच सोडलं आहे. तसा तुमचा तातू येऊन लवकुशकडे बघून जातो. मला हेच कळत नाही आहे की आता आम्ही करायचं काय. आणि ज्या सीता काकूंनी गौरीला कधी एका शब्दानं दुखावलं नव्हतं त्या गौरीला वाटेल तशा शिव्याशाप देत सुटल्या होत्या. त्यावेळेला एका आईची व्यथा सगळ्यांना जाणवली होती. आनंदी आत्याला सीता काकूंकडे पाहायला सांगून आजी सरळ आरा काकांच्या खोलीत गेली तर ते आपल्या पलंगावर झोपून आढ्याकडे बघत वेड्यासारखे पुटपुटत होते. त्यांच्याकडे बघून आजीला खूप वाईट वाटलं. त्यावेळी देखणे आरा काकांची अगदी दशादशा झाली होती. त्यांची दाढी पिकून केस अस्ताव्यस्त होऊन ते कसे तरी दिसत होते. आजीला वाटलं खरंच त्या आजाण गौरीनं आपल्या एका लहानशा चुकीमुळे या चांगल्या आरा आणि सीतेला जीवनातनं उठवलं आहे. आजी आरा काकांच्या जवळ उभी राहून हलकेच म्हणाली, आरा, पोरा उठून बसतोस का? मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तसे ते एकदम दचकून उठून बसत म्हणाले, कोण आहे? गौरी आली का? आणि आजीला बघताच तिला धरून ते ओक्सा बोक्षी रडत म्हणाले, आये, माझी लाडाची गौरी मला सोडून त्या मुसलमानाचा हात धरून पळून गेली. तिची आमच्यावर एवढी पातळ माया होती का? आमचं काय होईल याचा जरासुद्धा तिने विचार केला नाही. अगं, ती आमची पोर होती ना. तो 4 दिवसांच्या सहवासातला मास्तरडा तिला आमच्यापेक्षा जवळचा वाटला का गं? नाही आहे, तू आता काही बोलू नकोस. गौरी जसं आमच्याशी वागली तसं मी तिच्याशी वागेन आणि मी तर त्या मास्तरड्याला ठार करेन. आजी आरा काकांच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली, पोरा, अरे शांत हो. हे बघ, धनुष्यातून बाण सुटल्यानंतर तो कुठे जाऊन रुतला आहे हे बघण्यापेक्षा पुढे काय करायचं आहे याचा विचार करणं जास्त चांगलं नाही का? आता गौरीने नको ते केलं. त्याचा त्रास सगळ्यांना होणार हे मला मान्य आहे, पण आता ते झाल्यानंतर तू स्वतःला सांभाळायला हवंस ना. आरा काका डोक्यावर हात मारत म्हणाले, आये, आम्ही गौरीला सांभाळू शकलो नाही, ते आम्ही स्वतःला काय सांभाळणार गं? अशा पोरीला आम्ही जन्म दिल्याचं दुःख होतं आहे. आता मी त्या मल्हाररावांना ते इथे आल्यानंतर सांगू काय? आमची गौरी त्या मुसलमान मास्तराबरोबर पळून गेली असं सांगू का त्याआधी मी आणि सीता जीव देऊ? माझी आजी गैरवरून म्हणाली, हे बघ, ती गौरी आणि तो मास्तर खड्ड्यात गेले. आता पुढे काय करायचं आहे ते बघू. काका म्हणाले, आहे, आता तूच काय करायचं आहे ते ठरव. आता मी तर फक्त त्या गौरीची वाट बघत राहणार आहे आणि तेव्हा मी तिला एवढंच विचारणार आहे की तू असं का केलंस. नंतर तिची आणि माझी वाट मोकळी होणार आहे आणि मग ते आपल्याशीच काहीतरी पुटपुटत राहिले. मग आजी त्यांना म्हणाली की आरा, नीट शुद्धीवर आहे, मी काय सांगते ते ऐक. हे बघ, मी ठरवलं आहे ते मल्हारराव इथे येण्यापूर्वी मी रामदास दौलती सदाप्पाला मल्हाररावांकडे पाठवून असा निरोप देते की आमच्या गौरीचं लग्न आम्ही इथेच मांजरीवाडीतल्या एका तरुणाबरोबर करायचं ठरवलेलं असून तिचं आणि त्या तरुणाचं एकमेकांवर प्रेम आहे असं आत्ताच आम्हाला कळल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. तरी त्यांनी आम्हाला माफ करून तुषारसाठी एखादं दुसरं स्थळ बघावं. आई, तू काय करायचं आहे ते कर, मी आता झोपणार आहे. आरा, अरे, मी तुझ्या एवढीत की वाड्यावर आले, तुझ्याबरोबर 4 घास जेवल्याशिवाय जाईन का मी? चल, मला आणि तुला सीतेला वाढायला सांग, मला भूक लागली आहे. तसे आरा काका एकदम उठले आणि म्हणाले, असं म्हणतेस काय? चल मग आपण जेवूया. तेव्हा आजीला वाटलं, हा आरा किती भ्रमिष्ट झाला आहे. जर हे गौरी प्रकरण लवकर संपलं नाही तर याला खरोखर वेळ लागेल. त्यावेळी आजीने आरा काकांबरोबर जेवायला बसून त्यांना 4 घास खायला घातले आणि मग ते आपल्या वाड्यावर आले.
तिला आपल्या आराचं आणि सीतेचं भयंकर दुःख झालेलं होतं. आजीने ठरवल्याप्रमाणे आमच्या रामदास काका, सदप्पा काका आणि दौलती काकांना लगेच दुसऱ्या दिवशी मिरजेला मल्हाररावांच्या बंगल्यावर पाठवलं होतं. त्यावेळी त्या तिघांना आणि आजीला देखील माहिती नव्हतं की आमचा कळीचा नारद किन्ना काका आणि मुंगळ्या अगोदरच मल्हाररावांकडे जाऊन त्यांनी गौरी आणि मास्तरांच्याबद्दल सगळं काही त्यांना सांगितलेलं आहे. आमची मंडळी मल्हाररावांच्या बंगल्यावर पोचली तेव्हा तुषार देखील तिथे होता. त्या दोघांनी आमच्या मंडळींचं अगदी उत्तम स्वागत केलं होतं. त्या सर्वांचं चहापान आटोपल्यानंतर दौलती काकांनी गौरीबद्दल त्यांना सांगितलं. तसे मल्हारराव म्हणाले, काही हरकत नाही, आमच्या तुषारला स्थळांची काही कमी नाही, आम्ही दुसरं स्थळ बघू. पण काय हो, रावांकडे सगळं ठीक आहे ना? रामदास काका पटकन म्हणाले, खरं तर तेच येणार होते, पण त्यांना इथे असा निरोप घेऊन यायला संकोच वाटत होता म्हणून त्यांनी आम्हाला पाठवलं. जेव्हा आमची मंडळी जायला उठली तेव्हा मल्हाररावांनी आणि तुषारनी त्यांना जेवून जायचा आग्रह केला होता, पण आमच्या मंडळींनी त्यांना नम्रपणे नकार दिला आणि दुपारी हॉटेलमध्ये जेवून मंडळी मांजरीवाडीला परतली. तेव्हा त्या तिघांनाही कल्पना नव्हती की मल्हारराव आणि तुषारला अगोदरच गौरी मास्तरबरोबर पळून गेली आहे ही गोष्ट माहिती आहे. पण त्या चांगल्या माणसांनी तसं अजिबात दर्शवलं नव्हतं. काही माणसं मुळातच सोन्यासारखे असतात, त्यातलंच मल्हाररावांचं घराणं. या सर्व घटनांनंतर काकांच्या वाड्यावर कुणीतरी त्यांच्याबरोबर जेवायला बसून त्यांना 4 घास खायला घालत होतं. सीता काकूंना आत्या आणि बाकीच्या काकूंनी चांगलं सांभाळलं होतं. आमच्या वाड्यातल्या पुरुष मंडळींनी काकांची शेतं मळे सगळं काही सांभाळलं होतं, तर तातू लवकुशला सांभाळत होता. आमच्या आजीला मात्र रहीम मास्तरांचा विलक्षण संताप आलेला होता. आज इतकी वर्ष त्यांना गावानं एखाद्या मुलासारखं सांभाळलं होतं आणि त्या सर्वांनी विश्वासाने गौरीला त्यांच्या हातात सोपवलं होतं. मास्तरांना माहिती होतं गुरु शिष्याचं नातं काय असतं. निदान त्यांच्यावरच्या विश्वासाचा तरी त्यांनी विचार करायला हवा होता. आजी तशी गौरीची विशेष चुकी मानत नव्हती, ती एक अजाण पोर होती. पण 4 दागिन्यांच्या लोभाने मास्तरांनी असा सगळ्यांचा घात करावा आणि त्यांनी आराच्या चांगल्या कुटुंबाला अगदी देशोधडी लावावं ह्याचा आजीला संताप आला होता. त्यावेळी आजीला माहिती होतं की असं वाईट कृत्य काही ठराविक माणसंच करू शकतात आणि ह्या विचाराने ती आत्याला म्हणाली, आनंदे, आपण एका विषारी सापाला बीळ खोदून त्यात त्याला ठेवून दूध पाणी पाजलं होतं बघ. आत्या म्हणाली, तू बोलतीयस मास्तरांबद्दल, पण आई ह्यात गौरीची सुद्धा चुकी आहे. तिला मास्तर लाग सांगू दे ग, पण असं आपल्या आईवडिलांना सोडून जायला गौरीचं मन कसं धाजवलं. ती त्यांची किती लाडकी होती माहिती आहे ना. त्यांनी अगदी राजकन्येसारखं तिला वाढवलं, त्याचे चांगले पांग फेडले की ग पोरीने. अगं आनंदे, हा मास्तर तिला घेऊन कुठल्या पातळात जाऊन बसलाय ग. त्यात त्याला ते दागिने मिळाल्यावर तो गौरीला काही करणार तर नाही ना. पण हे म्हणताना सातमाईंनी गौरी परत येणार आहे हे सांगितलेलं तिला आठवलं. आजीला त्या क्षणी वाटलं गौरी जिवंत होती, ती कधीही येऊ शकत होती, पण तिच्या सखाचं काय, तो कुठल्या वाट्यानं तिच्या इरलीकडे येणार होता. आणि माझी म्हातारी आजी योगाचंच या सगळ्या विचारांनी अगदी उदास होऊन गेली होती. त्यावेळी तिला काका आठवले आणि तिला पुन्हा वाटलं आरानं पुन्हा पुन्हा आपल्या सुखाचा उल्लेख नको होता करायला. आता तो आपल्या सुखाला दृष्ट लावून बसलाय. आमच्या मास्तरांची आणि गौरीची चर्चा मांजरीवाडीत 4 दिवस घराघरात झाली आणि नेहमीप्रमाणे गाव आपल्या कामाचं घोंगडं पांघरून शांत बसलेलं होतं. मास्तर आणि गौरी गेल्यामुळे गावात कोणाचं नुकसान झालं नव्हतं, पण मास्तरांच्या असं मध्येच जाण्याने आम्हा विद्यार्थ्यांचं फार नुकसान झालं. त्यावेळी आमचे सगळे दादा 7वीत होते आणि वार्षिक परीक्षा जवळ आलेली असताना हे असं अचानक घडलं होतं. वार्षिक परीक्षेचं उत्तीर्ण असं प्रमाणपत्र रहीम मास्तरांच्या सहीनं मिळाल्यानंतरच नियमाप्रमाणे ह्या सगळ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणार होता. आणि आता इथे मास्तरच नव्हता, त्यामुळे दुसऱ्या शाळेत कोणाचा दाखला मिळणंही शक्य नव्हतं. आता शाळेचं काय करायचं हा गावापुढे प्रश्न होता. त्यात रामदास काकांना आत्मा तुकादादाला डॉक्टर करायचं होतं आणि 1 वर्ष उगाच फुकट घालवणं त्यांना परवडण्यासारखं नव्हतं. आता किन्ना काकांना मास्तरच्या पळण्यानं काही फरक पडला नव्हता, कारण त्यांचे कावत्या मावत्या 7वी नंतर घरीच बसून आपल्या शेतीवाडीत लक्ष घालणार होते.
पण आमच्या आत्मा तुकादादाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे 1 वर्ष फार महत्त्वाचं. रामदास काकांना विद्यार्थी दशेतलं 1 वर्ष किती महत्त्वाचं आहे हे चांगलंच माहिती होतं. आता हा फक्त आमच्या आत्मा तुकाच्या शिक्षणाचा प्रश्न नव्हता, तर आम्हा सगळ्या मुलांची कोंडी झाली होती. यावर आता उपाय एकच होता की इथे लवकरात लवकर एखादा शिक्षक आणणं. आजी ह्या विचारांनी वैतागानं रामदास काकांना म्हणाली, रामदास, मेले ह्या मास्तराला पाळायचंच होतं तर निदान त्यांनी पोरांच्या परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र देऊन तरी पाळायचं. तेव्हा जवळ असलेली आत्या म्हणाली, अगं आहे, जर मास्तर मुलांच्या परीक्षा घेण्यापर्यंत थांबले असते तर गौरीचं आणि तुषारचं लग्न होऊन त्यांना पोरसुद्धा झालं असतं. म्हणून त्यांनी गौरीच्या लग्नापूर्वी तिला पळवून नेलं आहे. आनंदे, तू अगदी बरोबर बोललीस ग. मास्तरनी नीट हिशोब करून ठेवला होता. पण आनंदे, हे असं घडायला नको होतं ग. अगं, मीच आराला हा मास्तर गौरीला शिकवील आणि मल्हाररावांकडनं लग्नाची वर्षभरासाठी मुदत मागून घे असं सुचवलं. पण त्यावेळी हा मेला मास्तर असं काही करेल याची मला कल्पनाच नाही. त्यावेळी मला सातमाहितेचे सगळे संकेत तुषार आणि गौरीचं काही कारणास्तव लग्न होणार नाही त्यामुळे होत आहेत असं वाटलं होतं ग. आनंदे, आपल्या आरानं कधी कोणाचं वाईट नाही केलं ग. अगं, त्याच्या जगावेगळ्या मायेमुळे त्याचे ते लवकुश त्याला नेहमी जिंकून द्यायचे. तो, सीता, गौरी ही खरंच सगळीजणं सुखी, फार चांगली माणसं. मला आत्ताही वाटतं आहे आनंदे, त्या मास्तरनं गौरीकडून दागिन्यांचा डबा घेऊन आईसोबत निघून जायला हवं होतं, म्हणजे हा भलता गुंता झाला नसता. यावर आत्या काहीही न बोलता आत निघून गेली होती. रामदास काका म्हणाले, आये, आरानं मास्तराला आणि गौरीला रात्री एकत्र शिकवण्यासाठी ठेवायला नको होतं. अगं, त्यांची म्हातारी आई आतल्या खोलीत झोपल्यावर त्या दोघांना जो एकांत मिळत होता ना, त्या एकांतानं गौरीचा घात केला आहे. तेव्हा आत्या बाहेर येऊन आजीला आणि रामदास काकांना चहा देत म्हणाली, आये, तुला आठवतंय का, आपल्या किन्नाचं दोमीशी लग्न ठरलं आणि गंगीनं त्याला भाऊजी भाऊजी करत उसाच्या माळ्यात नेलं. नंतर दोमीच्या छाताडावरती बसली. हे सगळं का घडलं? तर मुलीच्या जातीवर नीट लक्ष ठेवावं, त्यांना असा एकांत देऊ नये. अगं, पोरीच्या जातीला अक्कल कमी आणि भानगडी जास्त. तेव्हा रामदास काकाही म्हणाले, आये, माझा संशय आहे तो मास्तर गौरीला घेऊन मुंबईलाच पळालेला असावा. आता आपण बोरिवली माहीम शोधलं, पण मुंबापिरी मोठी केवढी आहे, तिथे या मास्तरला शोधायचं कसं? खरं सांगू का रामदासा, आपल्या मांजरीवाडीत त्या मुंगळ्याचाच पायगुण अशुभ ठरून कदाचित माझी मांजरीवाडीतली शांतता दुधाच्या हंड्यात लिंबाचा थेंब पडावा तशी नासून गेली आहे बघ. आहे, आता या त्या मुंगळ्याने काय केलं आहे का? हे सगळं त्या गौरीच्या लग्नामुळे आणि मास्तराच्या बेईमानीपणामुळे घडलं आहे. रामदास काका हे असं इथं बोलत असताना इकडे आपल्या वाड्यात बस्त्या आणि मुंगळ्या एक वेगळंच कारस्थान रचत बसले होते. मुंगळ्या, बस्त्या, धर्म्या हे म्हसोबाचे भक्त. आता मुंगळ्यानं लोकांच्या बकऱ्या कोंबड्या चोरताना कधी या म्हसोबाचा विचार केला नव्हता की त्याला एखादी कोंबडीची तंगडी चोखायला ठेवली नव्हती तरी त्याचा देव म्हसोबा होता हे खरं. ते आपल्या वाड्यात दारू पीत तानीनं केलेली गरम गरम भजी खात आरा काकांबद्दल बोलत होते. मुंगळ्या म्हणत होता, बा, या मांजरीवाडीत मी धनगरवाडी वसवली का 4-5 म्हसोबाची देवळं बांधणार इथं. त्यासाठी मला इथल्या जमिनी पाहिजे. माझ्या मनात एक विचार आहे. आता त्या आराची पोर मास्तर बरोबर पळाली. तो मास्तर शेतकरी असता तर गोष्ट वेगळी, पण निघाला मुसलमान. आता हिंदू मुसलमानाचं जमायचं कसं? या सगळ्या गोंधळात त्या आराची मनस्थिती फार बिघडली आहे. तेव्हा मी विचार केला, आपण ह्याच संधीचा फायदा घ्यायचा, आराच्या हद्दीत शिरायचं. सध्या तो शेताकडे फिरकत नाही. आपण त्याच्या ह्या परिस्थितीत त्याच्याकडे जायचं. ते टोमॅटोचं शेत नाही तर कुठला तरी जमिनीचा तुकडा म्हसोबाच्या देवळाच्या निमित्तानं विकत मागायचा. जर का त्या वेड्यानं त्याच्या जमिनीचा एखादा तुकडा आपल्याला दिला तर खालच्या खोताच्या जमिनीत आपल्याला सहज शिरता येईल. बस्त्या म्हणाला, मुंगळ्या पोरा, तू खरंच का म्हसोबाचं देऊळ या जमिनीत ती जमीन मिळाली तर बांधणार आहे?
बा म्हसोबाचं देऊळ निमित्त आहे, तसं कधीतरी एखादं देऊळ बांधू, पण धनगरवाडी केल्यानंतर. आणि ते सगळेजण हसले. मुंगळ्या म्हणाला, बा आता वेळ घालून उपयोग नाही. तो मास्तर त्या पोरीशी लग्न करून तिला घेऊन आला तर घोळ होईल. म्हणून उद्या आपण आराकडं जायचं, नंतर कागदपत्र आपणच करून आणायची, फक्त त्याची सही घ्यायची, त्याला पैसे द्यायचे. बा त्या सातमाईंच्या पोरीसुद्धा पाळवायला पाहिजेत, म्हणजे इथल्या जमिनी मिळायला आपल्याला सोपं जाईल. बस्त्या म्हणाला, नाही पोरी पाळवणं ठीक आहे, पण आता त्याच्यासाठी एवढे मास्तर आणायचे कुठनं. आणि ते सगळे पुन्हा हसले. दुसऱ्याच दिवशी अगदी पहाटे पहाटे मुंगळे आणि बस्त्या आराकाकांच्या वाड्यावर गेले. त्यावेळी जरा सावरलेल्या सीताकाकू चुलीजवळ होत्या आणि आराकाका आपल्या वाड्याच्या मधल्या दाराजवळच्या भिंतीला टेकून भूतासारखे वर आढ्याकडे बघत स्वतःशी काहीतरी पुटपुटत बसले होते. ह्या महिनाभरात त्यांनी आंघोळ केली नव्हती की दाढीसुद्धा केली नव्हती. ते एखाद्या रस्त्यावरच्या महारोग्यानं असावं ना तसं दिसत होते. सीताकाकू जो भाकर तुकडा त्यांच्या तोंडात घालत तो खाऊन ते एकतर असे बसून आढ्याकडे बघत, नाही तर झोपून राहत. आमचा मुंगळ्या आणि बस्त्या आराकाकांच्या अंगणात पोहोचले तर तिथं कोणीच नव्हतं. तसा मुंगळ्या बस्त्याला म्हणाला, बा त्या आपल्या पोरीच्या मागणं आरा पण पाळाला काय, आता तर कोण पण नाही. असं बोलत बोलत ते वाड्यातच घुसले. त्यावेळी आराकाका मधल्या खोलीत बसून आड्याकडे बघत काही पुटपुटत विचार करत होते. आपली ही पोर असं का वागली, आमचासुद्धा तिने विचार का नाही केला, हाच प्रश्न त्यांना सतत पडत होता. त्यावेळी ते गौरीचं बालपण, तिचं दुडूदुडू वाडाभर धावणं, त्यांच्या गळ्यात पडणारी तिच्या मिठीचा विळखा त्यांना आठवत होता. ते विचार करत बसले. अनेक वेळा ती त्यांच्या छातीवर डोकं टेकून गोष्टी ऐकत ऐकत झोपी जात असे. थोडी मोठी झाल्यावर ते शेतातून यायच्या वेळी ती त्यांची वाट बघत मागच्या दारात उभी राहायची आणि ते आले की त्यांना विहिरीवरनं पाणी काढून हातपाय धुवायला देऊन नंतर लवकुशला चारा घालून दोघं जेवायला बसत. तेव्हा त्यांच्या ताटातला पहिला घास गौरीचा असायचा. काल परवापर्यंत ते आपल्या सीता आणि गौरीच्या सहवासात किती सुखी होते. अनेक वेळा त्यांनी स्वतःच्या सुखाचा हेवा केला होता आणि हे अचानक दुःखाचे ढग त्यांच्या वाड्यावर कोसळले होते. हे असं अचानक का झालं असावं, हाच प्रश्न त्यांना सतत पडत होता. या सगळ्या विचारात गडलेल्या आराकाकांना मुंगळे आणि बस्त्या आत आलेत हे जाणवलंच नव्हतं. मुंगळे आणि बस्त्यानं आपले पायताणं अंगणात एका बाजूला ठेवून ते आत आले होते आणि त्या दोघांनी आढ्याकडे नजर लावून बसलेल्या आराकाकांकडे बघितलं आणि त्यांना वाटलं हे कुठलं भूत इथं बसलंय. दचकलेले त्या दोघांनी नंतर आराकाकांकडे बघितलं आणि त्यांना ओळखलं. तेव्हा त्यांना आराकाकांना असं बघून भयंकर धक्का बसला होता. तरी त्या दोघांनी एकमेकांकडे बघत पुढे सरकून त्यांना रामराम केला. आराकाकांचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. सीता काकू कोण रामराम करतंय म्हणून चुलीवरनं उठून बाहेर बघायला आल्या तर मुंगळे आणि बस्त्या भूतासारखे समोर उभे. त्या दोघांना बघून या धनगरांनी गौरीची काही बातमी आणली असेल म्हणून सीता काकू पटकन बाहेर आल्या आणि आराकाकांजवळ जाऊन त्यांना हलवत म्हणाल्या, अहो हे धनगर आले. आराकाकांनी त्या दोघांकडे दचकून बघितलं. त्या दोघांना बघताच त्यांना राग आला होता. त्यांना ह्या परक्या लोकांच्या सहानुभूतीचा आता अगदी वीट आला होता. या खोट्या सहानुभूतीत किती विषारी डंख भरलाय हे त्यांना इतक्या दिवसांच्या अनुभवानं चांगलं जाणवलं होतं. वास्तविक आराकाकांचं हे असं झालं या घटनेचं दुःख सगळ्या गावकऱ्यांना होतं आणि आमचा सातमाईंचा वाडा, दाजी काकांचा वाडा, खालच्या मळ्यातले खोत ही सगळी मंडळी खरोखर त्यांच्या अगदी घरच्यासारखी जवळची होती. पण त्यावेळी आलेले गावकरी आपलेच असल्यामुळे आराकाकांना त्यांच्याशी भांडताही येत नव्हतं. त्यावेळी ते गप्प उठत आपल्या खोलीत जात दाराला कडी लावून बसत. आता हे परके धनगर खोटी सहानुभूती दाखवायला आले होते आणि त्याचा आराकाकांना आला होता राग. म्हणून ते दोघांकडे न बघता वर आढ्याकडे बघत बसले. मुंगळे आणि बस्त्या वर बघणाऱ्या आराकाकांकडे बघत बराच वेळ बसले. तो गडी काही नजर खाली करून त्यांच्याकडे बघायला तयार नाही. तसे ते दोघे भिंतीला ऐसपैस टेकून बसले. आपल्या पानाच्या चंच्या बाहेर काढल्या. चंचीतनं पानं बाहेर काढून पानाच्या शिऱ्या काढून चुना फासून अडकित्त्यातून सुपारीची खांड खटाखटा कातरून पानावर ठेवली. काठ टाकला, पानाची पुरचुंडी केली, तोंडात सारली.
नंतर चंचीच्या वरच्या कप्प्यातनं तंबाखू बाहेर काढली. चुना तंबाखू तळ हातावर चोळला, तोंडात टाकला. तरीच्या मारे ते आराचं भूत वरच्या आढ्याकडेच बघत होतं. बस्त्याची नजर जवळ ठेवलेल्या गोळाच्या ढेपेकडे गेली. त्या गोळाच्या ढेपेला मोठमोठे काळे मुंगळे चिकटून बसले होते, तर काही मुंगळे आराच्या आसपास फिरत होते. तेव्हा बस्त्याला वाटलं आता तो अगदी पायाजवळ आलेला मुंगळा आराला डसेल, त्याची समाधी भंग होईल, म्हणून तो उत्सुकतेनं वाट बघत बसला होता. तरी आईला तो मुंगळा आराच्या अगदी पायाजवळ जाऊन कदाचित आराच्या महिनाभर न धुतलेल्या धोतराच्या घाण वासानं गोल गोल फिरून परत मागे वळला, गोळाच्या ढेपेजवळ गेला. आरा काकांच्या जवळपास फिरणाऱ्या त्या मुंगळ्यातनं एक तरी मुंगळा आराला डसेल म्हणून बस्त्या कमालीच्या उत्सुकतेनं वाट बघत होता. पण एक मुंगळा त्याला डसेल तर शपथ. बस्त्याला एकदम अनावरून वाटलं एक तरी मुंगळा या आराच्या भूताला डसायला पाहिजे. जेव्हा तो मोठा काळा मुंगळा आराच्या अगदी अंगठ्याजवळ गेला तेव्हा उत्सुकतेनं बस्त्या ओरडला, आरा डस के मारदा. पण तो मुंगळा मागे वळला आणि बस्त्याचा हिरमोड झाला. पण बस्त्याच्या त्या ओरडण्यामुळे आरा काकांनी दचकून त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा ते वर बघायला लागले. त्यावेळी आरा काय सतत वर बघतात म्हणून मुंगळ्यासुद्धा वर बघायला लागला. तेव्हा त्याला वाटत होतं या आढ्याला आपल्या धनाच्या हंड्यावरचं ते राखणदार जनावर तर येऊन चिकटलं नाही ना. तर बस्त्या विचार करत होता की ही समोर मोठी गोळाची ढेप असताना ते मुंगळे तरी आराच्या पायाला का येऊन डसतील. असा विचार करणाऱ्या बस्त्याला तरी वाटलं होतं की एक तरी मुंगळा ह्या आराला डसायला पाहिजे. या खेळाची गंमत वाटून किंवा त्या ताणानं बस्त्यानं हसत हसत त्या मुंगळ्याकडे बोट दाखवलं. तो हसायला लागला. मुंगळ्याला वाटलं च्या मारे आपल्या ह्या सासऱ्याचं इथे असं बसून बसून डोकं तर नाही ना फिरलं. त्या मुंगळ्याकडे बोट दाखवून दात काढण्यात काय अर्थ आहे. हे त्याचं हसणं म्हणजे कोणाच्या तरी लग्नात जाऊन रडायचं आणि कोणाच्या तरी मैत्याला जाऊन हसायचं असा प्रकार. या विचाराने एकदा बस्त्याकडे बघून तो पुन्हा वर बघायला लागला. तर बस्त्या त्या मुंगळ्याकडे. इथे आमच्या सीता काकू या धनगरांनी गौरीची खबरबात आणली नाही ना या आशेनं दाराला चिकटून बराच वेळ त्या तिघांकडे बघत उभ्या होत्या. शेवटी कंटाळून त्या बाहेर आल्या. आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो धनगर आलेत कशाला ते तरी विचारा. तसे आरा काका एकदम दचकून गौरी आली करत उठले. बस्त्याला वाटलं डसला शेवटी या गाड्याला मुंगळा डसला. तर मुंगळ्याला वाटलं हे येडं पार कामातनं गेलंय म्हणजे आपलं काम नक्की होणार. शेवटी आता वैतागलेला मुंगळे आराला म्हणाला, ओ अजून छान गणपती गौरी यायला आहे अवकाशे आणि आतापासनं तुम्ही गौरी गौरी करून छान कसा पाय बोंबालताय. सीता काकू एकदम म्हणाल्या, अहो आमच्या मुलीचं नाव गौरी आहे. तसं मुंगळ्यानं आपण भलतंच काय बोललो म्हणून आपली जीभ चावली. बस्त्याकडे बघितलं तर तो डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होता. या सगळ्या गडबडीमुळे आरा काका आपल्या तंद्रीतनं बाहेर आले आणि त्या दोघांना बघून त्यांना भयंकर आश्चर्य वाटलं. त्यांच्यासमोर गौरी नाही तर हे दोन महिषासूर बसलेले त्यांनी बघितले. त्यावेळी इथं बस्त्यानं निराशेनं बघितलं की आरा काकांना मुंगळा डसला नव्हता तर सीता काकूने हलवल्यामुळे त्यांची तंद्री भंग झाली होती. आरा काका त्यांना रागानं म्हणाले, हे बघा तुम्ही जर दोघे माझ्या गौरीबद्दल काही विचारायला आला असाल तर इथनं चालते व्हा लगेच. मला नुसत्या सहानुभूतीची गरज नाही आहे. म्हणे आरा काका उठून बाहेर जायला लागले. तसा बस्त्या उठला म्हणला, अहो तुम्ही वाईच इथं बसा. आम्ही काय पण तुमच्या गौरीचं बोलायला आलो नाही. तसं आमच्याजवळ येईल पण नाही. आम्हासनी तुमच्या मोरं दुसरंच बोलायचं आहे. बसा वहिनी बाय तुम्ही पण हतं राहा. तसं सीता काकूंना कळलं की हे धनगर गौरीबद्दल काही बोलायला आलेलं नाही तर दुसरंच त्यांना काहीतरी बोलायचं आहे. त्या पटकन आत निघून गेल्या कारण आता त्यांना गौरीशिवाय कुठलंच बोलणं नको होतं. आरा काका म्हणाले, काय काम आहे तुमचं. मुंगळ्या म्हणाला, आम्हासनी तुमच्या पोरीचा यो असा झाला म्हणून छान लय दुःख आहे. आता यो वाडा तुमचा समजा जमीन जोमला हे समजा आपण आपल्या पोरा बाळापायी उभारतो का नाही. पण आता तोच नाही तो या समद्याचा काय पण फायदा नाही. आणि मग कवा तरी येऊन शांतियो मुसलमान यो समजा खाऊन शान बसणार. तेव्हा आता तुम्ही आमचं ऐका. म्हणा इथं एक म्हसोबाचं देऊळ बांधायचं आहे. तेव्हा तुमची जमीन मला एका म्या तुम्हासनी रगड पायका देतो. आरा काकांनी मुंगळ्याचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि ओरडले, धनगरा माझी सगळी जमीन मी माझ्या त्या मुसलमान जावयाला ठेवली आहे. निघ आता इथनं. आणि आरा काका बाहेर गेले. मुंगळ्या बस्त्याला म्हणाला,
बा यो गडी पार कामातनं गेलाय. आणि ते दोघं आपली पायताणं घालून बाहेर आले तर आरा तिथल्या बाभळीच्या झाडाखाली बसून वर बघत होते. मुंगळ्या बस्त्याला हलकेच म्हणाला, बा यो गडी असा काय वर बघत बसलाय, वर काय सोना बिना लागला काय? बस्त्या म्हणला, त्याला वरती गौरी गणपती दिसत असन. मुंगळ्या सरळ आराकाकांजवळ जाऊन ओरडला, अहो माझा मागणा तुम्हासनी सांगलाय, कवा तुमच्या मनामध्ये जमीन ऐकायचा आला तर आमासनी बोलवा, म्या समजा तुमचा जमीन घेईल. संतापलेले आराकाका, मास्तरडे माझी जमीन घ्यायची गोष्ट बोलतोस असं म्हणून उठून त्यांनी एक दगड उचलला, मुंगळ्याच्या पायावर मारला. तसा कळवळलेला मुंगळ्या, बा पळ, ह्यो गडी पार याडा झाला असं ओरडत दोघेही आराकाकांच्या अंगणातनं पळत सुटले. त्यावेळी आराकाकांनी मारलेल्या त्या मोठ्या दगडानं मुंगळ्याचा पाय चांगलाच दुखावला. त्यामुळे त्याला आता आराकाकांचा विलक्षण संताप आला. तो मोठा दगड जर का त्याच्या टाळक्यात बसला असता तर त्याचं काही खरं नव्हतं. थोडं पुढं गेल्यावर मुंगळ्या म्हणाला, बा माझी पोर जर अशी कोणा मुसलमानाबरोबर गेली असती तर मी माझी सगळी जमीन वाडा विकून टाकला असता, रगड पैसे घेऊन बसलो असतो. पण ह्या मांजरीवाडीतल्या शेतकऱ्यांचे जातच लई चिवट, तुटत नाही. ते वरच्या माळ्याची सातमाईंची म्हातारी अजून जीव धरून सातमाय करत मांजरीवाडी सांभाळत बसली. तरी बा एकदा का माझा मसोबा येऊन तिला घेऊन गेला ना, नंतर बघ रे तो वरचा माळा मी घेतलाच समज. मुंगळे असं काही भन्नाट कायबाई बोलत, बत्तेशी बोलत दोघं आपल्या वाड्यावर पोचले तर किन्नाचा मोठा पोरगा कावत्या पोहे खात धर्म्याबरोबर अंगणात गप्पा मारत बसला होता. काळूराम तिथे ताठ उभा होता. कावत्याला असं अंगणात बसून पोहे खाताना बघून मुंगळ्या त्याला म्हणाला, अरे कावत्या, आतमध्ये बसून पोहे खा की. कावत्या म्हणला, नाही नको काका, माझं झालं आहे, मी सांगायला आलो होतो की बानी तुम्हाला आत्ता बोलवलं आहे. हे ऐकून मुंगळ्या म्हणाला, तू निघ, मी येतो. तेव्हाच आतनं रुही बाहेर येत म्हणाली, अहो असं सकाळच्या पारी कोणाकडे गेलता तुम्ही, आणि अहो लंगडताय कशा पाय? वैतागलेला मुंगळ्या एकदम म्हणाला, रुया, म्यान बा शेतात हागाय गेलो तवा म्या तिथं पडलो, आणि आता रुया आम्ही कुठं जायचं यायचं ते समजा तुला सांगून छान करायचं का? तसं घाईघाईनं बस्त्या पुढे आला आणि म्हणाला, आता मुंगळ्या सकाळच्या पारी रुयाला चिडवू नको. रुया, आम्ही जरा असंच फिरायला गेलो होतो. तेव्हा रुहीला कळलं की आता आपल्या नवऱ्याचं काहीतरी बिनसलं आहे. तरी तिला वाटलं की आज ते आणि बा सकाळी कुठल्या कामाला गेले असतील. कदाचित ते काम तिला सांगण्यासारखं नसावं, कारण जेव्हा जेव्हा हे बाला घेऊन जातात तेव्हा काहीतरी भानगडीचं काम असतं हे तिला माहिती होतं. त्यात कावत्या सकाळच्या वेळी बोलवायला आला होता, म्हणजे काहीतरी वेगळंच शिस्त आहे. कदाचित ते कोणाची जमीन घ्यायच्या मागे असावेत असं तिला वाटलं आणि ती शांत होत म्हणाली, बरं चला आता न्याहारी करायला. रुईकडे लक्ष न देता मुंगळ्या न्याहारी न करता तसाच केन्ना काकांकडे निघाला आणि ते बघून बस्त्यानं रुहीला खुणावलं आणि तो आत आला. रुही संतापून आपल्या वडिलांना म्हणाली, बा तुम्ही बघितलं ना याचा वागणा कसा आहे ते? अहो तर लंगड्या केन्ना लय वांगाळ माणूस आहे, तेव्हा तुम्ही यासनी जरा सांभाळा. पहा ते पाय काय पण ऐकत नाहीत. बस्त्या रुहीला हसवण्यासाठी म्हणाला, रुया पोरी, अवघो समदे किन्ना असंच असते, त्या नावामध्येच खोड आहे. तेव्हा तू निसता तुवा डोका पिकून छान घेऊ नको. आणि ते दोघं माझघरात आले तेव्हा चुलीजवळ बसलेली तानी बस्त्याकडे बघत म्हणाली, अहो एवढ्या सकाळच्या पारी कुठं गेला होता? ते ऐकताच रुही आणि बस्त्या एकमेकांकडे बघून फक्त हसले होते. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे इरली काकूंचा घोळ. हा घोळ काय आहे हे ऐकण्यासाठी उद्यापासून भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.